आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर, हे सुंदर, बघ तरी कोण आलंय. तुझा लाडका भाऊ अश्विन. ब्रो, कम ऑन, लुक ॲट मी. मी तुझा सगळा त्रास कमी करायला आलोय. काय आहे ना, तुझ्या या वेदना आहेत ना, मला बघवत नाहीये ब्रो. बट यू डोंट वरी. आता तुझ्या सगळ्या वेदना संपतील आणि शांतपणे तू डोळे मिटशील. मग कसलीच काळजी राहणार नाही. अँड मी आहे ना, मग कसलीच काळजी नसावी. मीच तुझा सगळा त्रास संपवणार आहे. आणि तुला कळणार पण नाही. एक्सक्यूज मी सर, आपण कोण? मी डॉक्टर आहे, मुंबईवरून आलोय. ओ, नाईस टू मीट यू सर. पण तुम्ही इथे? ऍक्च्युली मला वसुंधरा मॅडमनी कॉल केला होता. मी खास या पेशंटसाठी आलोय. सिस्टर, कॅन आय सी ऑल द रिपोर्ट्स? शुअर सर. सिस्टर, इट्स ओके, मी नंतर बघेन रिपोर्ट्स. तुम्ही इतर पेशंटकडे लक्ष द्या. रिपोर्ट्स नंतर दाखवले तरी चालतं. शुअर सर. मी आहेच याची काळजी घ्यायला. ओके सर. यू मे गो नाउ. ओके सर. सुंदर, आता तू संपलास. शिवाली, आत्या, अक्षरा, तुझं सुंदरवरचं प्रेम आणि देवीवरची भक्ती यामुळेच आज आपल्या सुंदरचा जीव वाचलाय बघ. आत्या कसे सुंदर? डोळे उघडले त्यांनी. काय म्हणाले डॉक्टर? त्यांच्या जीवावरचं संकट टळलं ना? आपण त्यांना कधी घरी घेऊन जाऊ शकतो सांगा ना? बोला ना. अगो हो हो हो, अगं शांत हो की. किती प्रश्न विचारणार आहेस? हे बघ, आपला सुंदर एकदम व्यवस्थित आहे. त्याला थोडी आरामाची गरज आहे. तेव्हा डॉक्टर म्हणले जास्त बोलू नका त्याच्याशी. आणि अक्षरा, सुंदर आता बरा आहे नव, तेव्हा जरा स्वतःकडे लक्ष दे की. हा, काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची सांग बरं. हा, चल जरा खाऊन घे. नाही नको ना, मला त्यांना भेटायचंय. चला ना प्लीज, मला त्यांच्याकडे घेऊन. अक्षरा, वहिनी त्या नर्स ओरडतायत तिथं, थांबूच देत नाहीत. त्या म्हणतात का पेशंटला विश्रांतीची गरज आहे. आत्या, अक्षरा, अक्षरा, आई, अक्षरा, अगं अश्विन, अश्विन, अश्विन सुंदरच्या जीवावर उठलाय. त्याला मारण्याचा डाव आहे त्याचा. चला लवकर. चला चला. तुझ्या बायकोने तुला ब्लड दिलं. तुझ्यासाठी देवीकडे प्रार्थनाही केली आणि तुला वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करते. पण सुंदर, एक लक्षात ठेव, तुझी आणि तिची सोबत
आता संपणार आहे. तिने वाटेल ते केलं ना तरी तुझा जीव आता माझ्या हातात आहे. अश्विन! अश्विन! काय नाही होणार तुम्हाला, काही नाही होणार. आम्ही आलो होता सुंदर, काही नाही होणार. हो मामा इकडे हिच्या पेड माझा भाऊ घरी येणार आहे. माझा भाऊ मस्त घर सजलं पाहिजे, अख्खं घर सजलं पाहिजे. बारक्या वरडू नका. कामिनी धर पेडा अख्खा अख्खी गाडी भरून पेड मागवल्या ती कंजूस. ओ काकू 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 पेडा घ्या पेडा, माझा भाऊ येणार आहे आज घरी. मग दे की अजून 4 पेढे. ते घ्या घ्या. हो का मी सांगू का, माझा भाऊ येणार आहे, अख्खी गाडी भरून पेड मागवले ती. हा तर मी काय सांगत होतो, हो काकू 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 घ्या घ्या पेड घ्या, भाऊ येणार आहे घरी, भाऊ येणार आहे. नाही तुला सांगितलं. हा तर मी काय म्हणत होतो, मी आत्याला म्हणलं का आपला भाऊ येणार आहे ना, मग आपण असा मोठा हत्ती मागू आणि हत्तीवर बसून पेड वाटू. आणि भाऊ येणार का नाही तर भावाच्या एंट्रीला असं डीजे लावू, डीजे. काय ते नाही जमलं म्हणा, पण काय नाही, स्वागतात काही कमी पडलंच नाही पाहिजे. तू बघ उद्या असला मोठा हत्ती मागवतो ना. अहो काय मामा, हा आतापासूनच लावून ठेवलं वय खेळीचं काम. अहो माझा भाऊ यायला येळ आहे अजून. आता तो एंट्री करणार तेव्हा असं कोमेजून वाकून गेलं तर. बरं असू द्या, लय भारी दिसतय, लय भारी दिसतय, लय भारी. अरे अरे हो हो हो, शांत हो जरा. किती नाचतोयस, दमशील ना आत्ताच. अजिबात नाही थकत, बारक्या नसतो थकत आज. भाऊ येणार घरी.
आणि वहिनी मला सांगा, तुम्ही एवढी सगळी भारी रांगोळी काढली, तुम्हाला दमाय झालं का? नाही ना. असंच असतंय माझ्या भावाचं प्रेम, सगळ्यांना येड लावतं. अरे बारक्या, सुंदरची बायको आहे ती, तिचा उत्साह वेगळाच असणार आहे. वय ग, बघ की कसली भारी रांगोळी काढली. अयो, अगं सुंदरचं नाव बी लिहिलंय त्याच्यावर. होय की. वैदे बघा, त्या लईच खुश आहेत आपल्या भावाच्या स्वागताला. अरे मग असायलाच पाहिजे. नशीब आपल्याला ओळख देतीया. तिला तर आता सुंदरचेच वेध लागलेले असतील बाबा. आणि त्यो बी तिकडे विचारत असल, अक्षरा कुठं आहे, अक्षरा कुठं आहे. आत्या काही वहिनी वहिनी घ्या, तुम्ही बी एक पेढा घ्या. बारक्या, मला एक नाही 2 पेढे हवेत. दे. माझ्या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या 2 व्यक्ती येणार आहेत आज घरी, त्यामुळे आनंद पण डबल आहे की नाही. दे. धरा. पण 2 व्यक्ती कोण? शरू पण नाही का परत येते आज? हा, खरं सांगतेस अक्षरा? शरू आज घरी आली तर लई बरं होईल बघ. सुखाचा सोहळा होईल आज. सुंदर, तुझ्यासाठी नवीन कापडं आणली आहेत. ही नवी कापडं घालून नेहमीसारखा रुबाबात माझ्या समोर ये. कधी एकदा तुला खडखडीत बरा झालेला बघते ना, असं झालंय मला. असं तुला मरगळलेलं नाही रे बघवत मला. आज आपल्याला घरी जायचंय हा सुंदर. हा, नर्सबाई, डॉक्टर काय म्हणाले? कधी जाता येईल आम्हाला घरी? मॅडम, प्रोसिजर चालू आहे, थोड्या वेळाने होईल डिस्चार्ज. काळजी करू नका, थोडा धीर धरा. तुमचं समज बरोबर आहे. राहायची वेणी माया असते लेकरावर. पुढच्या पोराबाबत धीर नाही धरताय. माझं तर मनच धाऱ्यावर नाही. डोंट वरी मॅम, लवकरच होईल डिस्चार्ज. सुंदर, तू माझा श्वास आहेस र, माझं आयुष्य आहेस. तो श्वास जर बंद झाला ना, तर माझं हृदय बंद फटल्यागत वाटतंय बघ. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. लहानपणापासून तुझ्या या निरागस चेहऱ्याकडे बघत तर आयुष्य काढत आले मी. तुला आठवतं लहानपणी तू शाळेत जायचास, ते 4-5 तास बी तुला बघितल्या बिगर मला करमायचं नाही. डोळे तुझ्या वाटेकडे लागलेले असायचे. पण आता तर माझा सुंदर मरणाच्या दारातून परत आला. पण सुंदर, आपण हे समज विसरून जाऊ. हा, आज तू घरला येणार म्हणजे केवढा मोठा आनंद सोहळा आहे. समदे वाट बघतायत बघ तुझी. आता हे मागचं समज विसरून तू आणि अक्षरा सुखानं संसार करा.
सुंदर, आज देवी आईनं तुला पुन्हा माझ्या पदरात घातलाय ना. तू फक्त अक्षरामुळे, तिच्या प्रेमानं आणि भक्तीनं शक्य झालंय. आता तिला भरभरून आनंद दे. हा, आणि कोणत्या बी नात्यात ना विश्वास महत्वाचा असतो. तो जप. हा, सुखानं संसार करा. मला तरी दुसरं काय हवंय रे. हा, माझी खात्री आहे आता समजा ठीक होणार. समजा ठीक होणार. हा हा हा, संध्याकाळी बोलू वय. हा, काय 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 हरकत नाही. घरात समधी तयारी करून ठेवले बघा. हा, काही काळजी करू नका. हा, या 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 तुम्ही. हा, वय वय. हो ताई ताई, थांबा थांबा. पेढा घ्या, माझा भाऊ येतोय घरी. अयो दुर्गा काकू, तुम्ही घ्या घ्या, तोंड गोड करा. घ्या घ्या हो, घ्या घ्या पेढा का. तोंड गोड करायलायस? तोंड गोड करायलाय? लाजलाच्या गुंडावर ठेवली आहे की काय? ओ बाहेर या, बाहेर या. काय सजावट केलीये, लाजच राहिली नाही घरातल्या लोकांना. दुर्गे तू? वहिनी का नगायला होतं का? कसला आनंद साजरा करताय? अगं सुंदर येणार आहे ना आज. समद्यानी काय लाजा बिजा विकल्यात की वेशीवर टांगल्यात? दुर्गे, घरात कोणालाच काय बी सोयरा सुद्धा राहिलेला नाही. दुर्गे, काय करायला लागलीस इथं? शांत राहा जरा. तुम्ही मला सांगा शांत व्हायला. घरची मंडळी काय करतात बघा. इथे माझा पोरगा जेलात जाऊन बसलाय आणि तुम्ही मलाच बोलताय. ह्यो कुठला न्याय? ह्या समद्यांची हिंमत झालीच कशी हे सगळं करायची? दुर्गे, जास्त ताण घेऊ नगस. अगं नासका आंबा होता ना, तोच पेटीतून बाहेर फेकलाय. म्हणजे कसं पेटी शाबूत राहील, तोच आनंद साजरा करतोय आम्ही. आणि तो नासका आंबा म्हणजे तुझा पोरगा अश्विन. अक्षरानं वाचवलंय सुंदरला त्याच्या तावडीतून आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय. अशी घरच्यांच्या जीवावर उठणारी माणसं नकोच आहेत या घरात. असली नासकी माणसं घराच्या बाहेर राहिलेलीच बरी. आमचा सुंदर मरणाला झुंज देऊन परत येतोय, तेव्हा आज आनंदाचा क्षण आहे आमचा. आणि तो आनंद आज आम्हाला साजरा करायचा आहे बघ. उत्सव आहे आज आमचा. त्यात अडवण कोणी आणायची नाही बर का. तुम्ही करा सोहळे साजरे, पण अश्विनच्या पाठी त्याची आई हाय हे ध्यानात ठेवा. ती त्याचं काय बी वाईट होऊ द्यायची नाही. कुणी आहे का? हॅलो हॅलो, कुणी आहे का? मला का कोंडून ठेवलं इथे? हॅलो, कुणी आहे का? हॅलो,
शरू कुठे गेली? तिला कोणी ताई, प्राणेश